अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातिही पैजो जिंके, ऐशी अक्षरी रसिकी मिळविना. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 6वा, 6व्या अध्यायातील 14व्या क्रमांकाची ओवी आहे. आणि या ओवीतून ज्ञानोबाराय जे वाङ्मयी ज्ञानोबारांनी आपल्या अवतार कार्यामध्ये प्रगट केलं, नाम ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ ज्यांच्या मुखातून प्रगट झाला, त्या प्रगट होण्याच्या मागे अनेक उद्देश आहेत. त्यापैकी एका उद्देशाचा विचार या ओवीतून प्रगट केलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी महामंडळाच्या वतीने हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने आज 34 वर्ष झालं संपन्न होत आहे. मंडळाची स्थापना केली त्यावेळी केलेला संकल्प आहे. कशा करता मंडळ स्थापन करायचं आणि त्या मंडळाचा उद्देश काय, की संतांनी जे केलेलं कार्य आहे त्या कार्याचा गौरव करणं. त्यापैकी आपण काय करावं नेमकं, तर त्यावेळी असं ठरवलं की आपण प्रतिवर्षी ज्ञानेश्वरी जयंतीचा उत्सव साजरा करायचा. आणि तो केलेला संकल्प आज तागायत अखंड चालू आहे. का सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. उद्देश ठेवून केलेला आहे. वास्तविक ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांच्या मुखातून जी प्रगट झाली तो काल वेगळा आहे. पण त्या कालाला धरून हा ज्ञानेश्वरी जयंतीचा उत्सव नाही. का नाही आहे? ज्ञानोबारांनी कोणत्या शकामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली याची नोंद केली, पण कोणत्या महिन्यामध्ये लिहिली याची नोंद नाही. बरं, शके 1212 पुढं तई टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे 1212 या शकामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, पण कोणत्या महिन्यामध्ये लिहिली याचा उल्लेख कुठंच नाही. बरं का, मग कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या तिथीला याचा उल्लेख नाही. आपण नेमकं ज्ञानेश्वरीची जयंती करणार कशी? जयंती या शब्दाचा अर्थ काय? आताच्या भाषेमध्ये बोलायला ठरलं तर वाढदिवस. आमच्या तुमच्या जन्माला वाढदिवस म्हणतात, आणि संतांनी केलेल्या कार्याने जे केलेलं आहे त्याला जयंती म्हणतात. बरं, म्हणजे ज्यावेळी ज्ञानेश्वरी ही प्रगट झाली त्याचा निश्चित मासाचा कालावधी नोंद नसल्यामुळं, पण मधी असं घडलं की ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की छपाईची व्यवस्था नव्हती. मौखिक ऐकून लिहायचं. बरं का, आता सुधारणा झालेली आहे आणि ते ऐकून अनेकांनी लिहिलं. लिहिता 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 मध्ये एवढा काळ गेला की त्याच्यामध्ये पाठभेद झाले. एवढे पाठभेद झाले, त्या भेदातून भांडणं सुरू झाली, वाद सुरू झाले. ते म्हणते माझा पाठभेद श्रेष्ठ आहे, ते म्हणते माझा पाठ श्रेष्ठ आहे.
हे आतापासून नाही भांडण बरं का, आताही आहे. आमच्या फडावरती असं आहे, तुमच्या फडावरती असं आहे. आणि मौखिक पद्धतीने ते ऐकून अनेकांनी लिहिल्यामुळे त्याच्यामध्ये दोष फार निर्माण झाले. आणि दोष फार निर्माण झाल्यामुळे ज्ञानोबांनी विचार केला, जे आपण हे वाङ्मय निर्माण केले हे पोट भरण्याकरता निर्माण केलेलं नाही. जेने निगमवल्ली प्रकट केली, जगाच्या उद्धाराकरता हे वाङ्मय निर्माण केलेलं आहे. त्याच्या मागे दुसरा काहीही उद्देश नाही आहे. याच्याकरता काय करावं म्हणून ज्ञानोबांनी त्या समाधी अवस्थेमध्ये राहूनच जवळजवळ 3.5 वर्षाचा काल गेला. 350. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं, मी समाधी अवस्थेमध्ये आहे, माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे आणि ते आपण काढण्याकरता या. असं नाथ महाराजांना स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं, दृष्टांत दिला. नाथ महाराज आळंदीला आले, त्यांना कुठून यायचं कसं यायचं सगळं सांगितलं. आल्यानंतर त्या समाधीच्या जवळ नाथ महाराज बसले, ध्यान केलं ज्ञानोबा यांचं. आणि ते ध्यान करत असताना कुठं ध्यान केलं त्याचं ठिकाण आहे. समाधी मंदिरात आत गेल्यानंतर डाव्या बाजूला बरं का, तिथं ध्यान केलं. तिथून नाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी आज्ञा केली. नाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ गेलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना त्यांनी पाहिलं. आम्ही तुम्ही जसं पाहतो तसं त्यांनी पाहिलं नाही. जे पाहिलं त्यांना जे दर्शन झालं त्यांनी ते लिहून ठेवलेले आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा. आता कसं आहे ते शब्दातीत आहे बरं का. कैवल्य कसं आहे वर्णन करता येत नाही. ते सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि नाथ महाराजांना झालेलं दर्शन आहे. तेव्हा संवाद झाला. सांगितलं ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण आपण करा, ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण करा अशी आज्ञा दिली. तेव्हा नाथ महाराज ज्ञानोबांच्या जवळ म्हणतात, नमो ज्ञाने ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. अनुग्रह ज्ञानोबांनी नाथ महाराजांनी दिला. का दिला? दुसरं कोणी ज्ञानोबांना भेटलं नाही का? पण त्याचं कारण आहे. आज आपल्या संप्रदायामध्ये वर्णन केलं जातं, ज्ञानेश्वरी ही कोणी लिहिली? ज्ञानोबा यांनी गीतेवरती भाष्य केलं. ज्ञानोबा कोण आहेत? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. आता हे कार्य कोणीतरी करून चालणार नाही. पुन्हा महाविष्णूच पाहिजे, पुन्हा महाविष्णूच पाहिजे. आणि तो संतांच्या रूपाने प्रगट झालेला पाहिजे. संतांच्या रूपाने प्रगट झालेला पाहिजे. म्हणून भानुदासाचे कोळी महाविष्णूचा अवतार, असा नाथ महाराजांचा अवतार म्हणजे साक्षात महाविष्णूचा. जे महाविष्णूंनी पूर्वी केलेलं कार्य आहे, तेच कार्य महाविष्णूच्या करवी करण्याकरता नाथ महाराजांच्या रूपाने झालेला अवतार. म्हणून तर ज्ञानोबांनी नाथ महाराजांना बोलावणं केलं आणि त्यांच्याकडून हे कार्य घडावं.
आणि नाथ महाराजांनी केलेलं कार्य आहे, फार कष्टाने केलेलं कार्य आहे त्या काळामध्ये बरं का. कारण शब्दाचा अर्थ लागला पाहिजे, आणि तो अर्थ लागत असताना आपल्या बुद्धीने लावून चालत नाही. अनेकांनी आपल्या बुद्धीने अर्थ लावून काही समाजाचं वाटोळ केलं. मी म्हणत नाही बरं का. तुकोबारांनी वर्णन केले, अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधने ही बुडविली. बरं का. शब्द ज्ञानी लोकांनी आपल्या मतीप्रमाणे अर्थ लावला, लोभ निर्माण झाला, आसक्ती निर्माण झाली, जो खरा अर्थ पाहिजे होता तो दूर राहिला. हे जसं तुकोबारांनी वर्णन केले, हेच समाजाच्या बाबतीत घडू नये म्हणून ज्ञानोबारांच्या अंतःकरणामध्ये समाजाविषयी निर्माण झालेली ही फार अत्युच्च कोटीची करुणा आहे बरं. ज्ञानेश्वरी लिहिली आणि समाधी अवस्थेमध्ये बसल्यानंतर ज्ञानोबारांनी जाणलेलं आहे, लक्षात ठेवा. कळवळ्याच्या पोटी लिहिली, पण शुद्धीकरण होण्याकरता सुद्धा ज्ञानोबारांच्या अंतःकरणामध्ये समाजाविषयी करुणा निर्माण झाली, लक्षात ठेवा. त्या अवस्थेमध्ये बसून सुद्धा ज्ञानोबारांना जाणीव झाली, एवढं मोठं कार्य आपण समाजाकरता केलेलं आहे, तेव्हा हे शुद्ध राहिलं पाहिजे. आणि ती शुद्ध राहण्याकरता नाथ महाराजांना त्यांनी आज्ञा केली, आणि त्या मानाने नाथ महाराजांनी केलेलं कार्य संतांनी संतांचं केलेलं कार्य आहे. आणि पूर्ण शुद्धीकरण नाथ महाराजांनी केलं. कधी केलं? ज्या दिवशी त्या कार्याला आरंभ केला, आणि कार्याला आरंभ केल्यानंतर कार्य ज्या दिवशी पूर्ण झालं त्या दिवशी नाथ महाराजांनी या पूर्णतेची नोंद केलेली आहे. बहुकाळ पर्वणी गोमटी, भाद्रपद मास कपिला षष्टी, प्रतिष्ठानी गोदा तटी, लेखन कामाटी संपूर्ण झाले. शुद्धीकरण ज्ञानेश्वरीचं केल्यानंतर ज्या दिवशी ही शुद्धीकरण पूर्ण झालं तो दिवस म्हणजे आजचा आहे बरं का. तो दिवस आजचा आहे. म्हणजे पूर्ण ज्ञानेश्वरीचं आताच्या भाषेमध्ये जर बोलायचं तर जीर्णोद्धार. म्हणून या दिवसाला जयंती ही संज्ञा दिली बरं का. जयंती ही संज्ञा दिली. त्यावेळी पर्वकाळ होता कपिला षष्टीचा. पर्वकाळाला धरून ते पूर्ण त्यांनी केलं बरं का. पर्वकाळाला धरून ते पूर्ण केलं. कपिला षष्टीचा पर्वकाळ दरवर्षी येत नाही. कधी येतो? 60 वर्षातून एकदा. आपल्या काय आयुष्यात येणार नाही का. आता आपण 60कडे चाललोय. 60 वर्षातून एकदा येतोय. जे 60 वर्षातून एकदा येण्याकरता ज्यावेळी हा पर्व काळ झाला त्यावेळी आपला कुठंतरी जन्म झालेला पाहिजे, म्हणजे तो येईल बरं का. म्हणजे आपल्याला 60 वर्षाचं आयुष्य मिळावं, आणि ह्या पंथात यावं, तर पर्वकाळाचं महत्व. या पंथात नसेल तर पर्वकाळ सुद्धा लोकांना कळत नाही. कळतात एकादशी द्वादशी पर्वकाळ का नाही तरी माणसं झोडतात बरं का. त्या पर्वकाळच माहिती नाही ना. कितीतरी पर्व काय. तीर्थरूप महाराज नेहमी सांगायचे, रोजच्या जीवनामध्ये पर्व काळ आहे बरं का. रोजच्या जीवनामध्ये पर्व काळ. किती लोक साधतात हो. महाराज नेहमी सांगायचे बरं का. ब्राह्मो मुहूर्तावरती स्नान करणं हा पर्व काळ आहे. रोजचा आहे पर्व काळ बरं का. पण सूर्यवंशी आम्ही ब्राह्मो मुहूर्तावरती स्नान करणं रोजचा पर्व काळ आहे. आणि त्या पर्व काळाचं वर्णन केले, जो ब्राह्मो मुहूर्तावरती स्नान करतो त्याचं आरोग्य चांगलं राहतं आणि आयुष्याची वृद्धी होते. आपल्या जीवनामध्ये जर रोग होत असतील तर समजावं आपण पर्व काळ साधत नाही. दुसरं काय जीवनामध्ये करू नका.
साधना कोणती करून रोज ब्राह्ममुहूर्तावरती स्नान करायचं. काय सूर्यदास? ब्रह्ममुहूर्तावरती. ब्रह्ममुहूर्त कधी? सूर्योदयाच्या आधी 1.5 तास. सूर्योदयाच्या आधी 1.5 तास पर्व काळ बरं का. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये पर्व काळाचं महत्व आहे. आणि नाथ महाराजांनी शुद्धीकरणाचं कार्य केलं. योग असा की ज्या दिवशी शुद्धीकरण पूर्ण झालं त्या दिवशी कपिला षष्ठीचा योग होता. कपिला षष्ठीचा योग होता. भाद्रपद महिना आणि षष्ठी या दिवशी या ज्ञानेश्वरीचं कार्य पूर्ण झालं. तेव्हा आपल्या वारकरी संप्रदायाने ठरवलं हीच ज्ञानेश्वरीची जयंती आपण साजरी करायची. का? ज्ञानोबारांनी लिहिलेला काळ निश्चित नाही आहे, मास निश्चित नाही, पण या ग्रंथाचा गौरव केला पाहिजे. ग्रंथाचा गौरव केला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि त्याला अनुसरून हातचा हा पर्व काळ आहे, ज्ञानेश्वरीची जयंती आहे. तेव्हा आपलं परम भाग्य आहे या आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बोटावर मोजण्यासारखी ठिकाण आहेत तिथं हा पर्व काळ होतोय बरं. तिथं पर्व सगळीकडे हा होत नाही. एक आळंदीत होतो, पैठणमध्ये एक होतो, आपल्या भागात एक निपाणीमध्ये आणि एक मांजरीला रायबागला होतो. त्या तासगाव तालुक्यात एक होतो. ते दरवर्षी ज्ञानेश्वरी जयंती करतात. बरेच ठिकाणी म्हणजे बोटावर मोजण्यासारखी ठिकाण आहेत बरं का. हा पर्व काय आहे तेव्हा आपल्या वाट्याला आलेला आहे. का साजरा करावा? आपल्या वारकरी संप्रदायाचं हे वैभव आहे. वैभव आहे बरं का. किती मोठं वैभव आहे. ज्या मानाने आम्हा तुम्हाला कळायला पाहिजे, भारतीयांना कळायला पाहिजे, हे कळालेलं नाही आहे. गुरुवर्य साखरे महाराज नेहमी सांगत असतात हीच ज्ञानेश्वरी जर अमेरिकेमध्ये जर जन्माला आली असती तर आज त्या अमेरिकेच्या लोकांनी संपूर्ण सोन्याच्या पत्रावरती लिहिली असती बरं का. तिथं श्रीमंती आहे. आली असती तर अमेरिकेत सोन्याच्या पत्रावरती तरी लिहिली असती. आम्ही दरिद्री आहोत. तुम्ही भारतीय दरिद्री आहोत. खरंच दरिद्री आहोत का मनाने दरिद्री आहोत? मनाने दरिद्री आहोत. माणसं बायका पोरा करता सोनं घेतील पण देवा करता घेणार नाही. म्हणून महाराजांनी वर्णन केलं आपल्याला पूर्ण ज्ञानेश्वरी जरी सोन्याच्या पत्रावरती लिहिता नाही आली तरी पसादान तरी सोन्याच्या पत्रावरती लावं म्हणून साखरे महाराजांनी ती सोन्याच्या पत्रावरती प्रकाशित केली. एवढं तरी सोन्यावरती माऊलीच्या मंदिरात पण आता ते प्रकाशित आहे बरं का. म्हणजे एवढा महान ग्रंथ आहे की तो सोन्याच्या पत्रावरती लिहिला तरीही कमीच आहे बरं का. कमीच आहे. म्हणून हे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे. आपण ते सर्वांनी जतन केलं पाहिजे, त्याचा गौरव केला पाहिजे आणि तो गौरव करता यावा म्हणून आपल्या मंडळाने केलेला निर्णय आहे, संस्थापकाने केलेला निर्णय आहे. त्यांचे उपकार आपल्याला मानावे लागतील, लक्षात ठेवा. आणि तो आज उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. तेव्हा ज्ञानोबारांनी हे केलेलं कार्य आहे. ह्या करण्याच्या मागे ज्ञानोबारांनी अनेक भाव या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जगाच्या समोर प्रगट केले. गीतेवरचं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी. हे सर्वांना श्रुत आहे. मग गीतेवरचं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानोबारांच्या अगोदर कुणी भाष्य केलं नाही का? केलं. कोणी केलं? आद्य शंकराचार्यांनी केलं बरं का. आद्य शंकराचार्य म्हणजे भगवान शंकराचे अवतार. शंकरम शंकराचार्य
केशवम बादरायणम वर्णन केले त्यांचं. आणि त्या शंकराचार्यांनी पहिलं भाष्य केलं, पण संस्कृत मध्ये केलं. म्हणजे गीताच आहे, त्याचं भाषांतर केलं. मूळ गीता संस्कृतच आहे, पण ते भाषांतर करत असताना आचार्यांनी संस्कृत भाषेमध्ये केलं. त्याच्यानंतर अनेकांनी केलं बरं का. पण ज्या भगवंताने ही गीता सांगितली, त्याच भगवंताला वाटलं आपण गीता प्रगट केली, संस्कृतमध्ये केली. भगवान शंकराने सुद्धा ते भाष्य केलं, संस्कृतमध्येच केलं. हे मराठीमध्ये घडलं पाहिजे, हे मराठीमध्ये घडलं पाहिजे. आता मराठीमध्ये घडलं पाहिजे. मी एकदा संस्कृतमध्ये बोलून गेलो, आता मी मराठीमध्ये जर करायला गेलो तर माझी किंमत राहणार नाही. माझी किंमत वाढावी असं वाटलं देवाला बरं का. तेव्हा देवाने विचार केला, आपण संतांच्या रूपाने प्रगट व्हा. संतांच्या रूपाने प्रगट व्हावं. आणि संतांच्या रूपाने प्रगट होऊन त्या भगवंताने हे ज्ञानोबराय करवी केलेलं कार्य आहे बरं का. कारण ज्ञानेश्वरीचा तुम्ही विचार करा, जिथं जिथं भगवंताचं ऊन राहिलं तिथं तिथं ज्ञानोबराने ते पूर्ण केले बरं, पूर्ण केले ज्ञानेश्वरीमध्ये. देवाचं ऊन काढण्याकरता ज्ञानेश्वरी लिहिली नाही. मी काय म्हणतो लक्षात ठेवा. हा माणसाचा स्वभाव आहे, माणसं जिथं जातील तिथं ऊनच काढतात बरं का. हे त्याचं गुण उधळण आहे बरं का. ज्ञानोबरांनी देवाचं ऊन काढलेलं नाही, लक्षात ठेवा. राहिलेलं ऊन पूर्ण केलं. एक नियम आहे, हा तुम्हाला जर ऊन काढायचं असेल तर ते पूर्ण करता येत असेल तर ऊन काढा. हा पूर्ण करता येत नसेल तर ऊन काढू नका. जागोजागी बऱ्याच लोकांमध्ये देवाचं बोलणं अपूर्ण राहिलं आणि ते ज्ञानोबरांनी पूर्ण केलं. कुणी म्हणेल देवाचं राहिलेलं ऊन हे काढलेलं देवाला मान्य आहे का? हो, मान्य आहे. कशावरून? भगवंतानी जी गीता सांगितली ती व्यासपीठावरती बसून सांगितली नाही. ती सांगितली कुठे? रणांगणावरती. आपल्याला व्यासपीठावरती बसून आपलं लक्ष लागत नाही सांगणाऱ्याचं, मंदिरात बसून ऐकणाऱ्याचं लक्ष लागत नाही. ज्या भगवंतांनी रणांगणावरती सांगितलं, सांगणारा सुद्धा एकाग्र चित्ताने सांगत होता आणि ऐकणारा सुद्धा एकाग्र चित्ताने ऐकत होता. का हो? सांगणारा देव होता आणि ऐकणारा भक्त होता. याच्याशिवाय एकाग्र होत नाही. आपण देवातही नाही आणि आपण भक्तात पण नाही बसत बरं का. तेव्हा आमची कुठेही एकाग्रता होत नाही. अहो, कीर्तन सांगता सांगता सुद्धा आमची एकाग्रता बाजूला जाते. आम्ही बोलता बोलता वाहत जातो. लोकांना विचारतो मी कुठं आलो होतो, आम्हाला सांगावं लागतंय कधी. आणि अशा त्या रणांगणावरती भगवंतांनी सांगितलं. कालावधी कमी होता, कालावधी कमी होता आणि सांगायचं होतं फार. हा आणि अल्प कालावधीमध्ये जास्त सांगत असताना देवाचं काही ऊन राहिलं, ऊन राहिलं. याची जाणीव देवाला आहे बरं का. याची जाणीव देवाला आहे. देवाने विचार केला हे ऊन राहिलंय, आता काय करावं, आता तरी आपल्याला पुन्हा दुरुस्त करता येत नाही. तेव्हा आपणच आता ज्ञानोबरांच्या रूपाने प्रगट होऊन ते ऊन पूर्ण करावं. किंवा त्या ज्ञानोबरांनी माझं राहिलेलं ऊन पूर्ण केलं तर मला फार आनंद आहे, दुःख नाहीये.
का बोलणं कधी उन राहू नये, ते परिपूर्ण असावं. तात्पर्य असा अनेक भाव या ज्ञानेश्वरीतून ज्ञानोबांनी प्रकट केले. आणि ते करत असताना ज्ञानोबांना वाटलं आपण हे भाष्य करावं. भाष्य करत असताना ज्ञानोबांना वाटलं कुठल्या भाषेचा आपण अंगीकार करावा? मराठी भाषेचा अंगीकार करावा. ज्ञानोबांनी प्रतिज्ञा केल्या, हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे घेणे पुढं सुखची वरी. या मराठीच्या नगरीमध्ये बरं का, मराठीच्या नगरीमध्ये. आता मराठीची नगरी म्हणजे कोणती? महाराष्ट्र बरं का. महाराष्ट्र म्हणजे मराठीची नगरी. आपण धर महाराष्ट्रात पण नाही, धर कर्नाटकात पण नाही बरं का. आम्ही सीमेवर आहे. तेव्हा आम्हाला हेकडचंही धड येत नाही आणि हेकडचं पण धड येत नाही. आता मी बऱ्याच ठिकाणी जातो महाराष्ट्रात, जिल्हा बेळगावला, मग ते महाराज तुम्हाला कानडी येत असेल. म्हणलं कानडीची ओळखच नाही. म्हणलं अहो तुम्ही कर्नाटकात राहतोय कर्नाटकात म्हणलं, पण सीमेवरती गाव आहे. कानडीची ओळखच नाही, फक्त कर्नाटकात जातो एवढंच माहिती आम्हाला. तेव्हा एका परीनं भाग्य मानायला का हरकत नाही आपलं बरं का. आम्ही जरी सीमेवरती असलो तरी माझं प्रामाणिक मत आहे मराठीच्या नगरीतच आहोत बरं का. तेव्हा ह्या ज्ञानेश्वरीचे आम्ही तुम्ही भागीदार आहोत. भागीदार आहोत. कारण ज्ञानोबारायांनी मराठी भाषेचा अंगीकार केला बरं का. मराठी भाषेचा अंगीकार केला. ज्ञानोबारायांना संस्कृत येत नव्हतं का? संस्कृत येत नव्हतं का असं कोणी म्हणेल? येत नव्हतं का हे थोडा कळायला 1000 जन्म घ्यावे लागतील. चांगदेवासारख्या योग्याला ज्ञानोबाराय कळे नाहीत, आमच्या तुमच्या सारख्या वांगदेवाला ज्ञानोबाराय कळतील म्हणतात. चांगदेव म्हणजे सामान्य समजू नका. कुणीतरी उठावाने चांगदेवावरती बोलावं एवढा तो सामान्य नव्हता. फार ज्ञानी होता. ज्ञानी होता म्हणून तरी त्यांनी ज्ञानोबारायांचं दास्यत्व स्वीकारलं. खराच जर तो योगी असता, अभिमानी असता, तर इकडे आला नसता. लक्षात ठेवा. ज्ञानोबारांनी जाणीवपूर्वक मराठीचा अंगीकार केलाय बरं. एक समाजाला जाणीव द्यायची आहे ज्ञानोबारायांना. कालाचा ओघ आहे आणि कालाच्या ओघामध्ये माणसं ज्या मातृभाषेमध्ये आपण जन्माला आलो त्या मातृभाषेवरती माणसं प्रेम करायला तयार नाहीत. कृतज्ञ झालेत माणसं, कृतज्ञ. लक्षात ठेवा. आज सर्वांनी विचार करा, आपल्या घरातली मुलं मराठी बोलत नाहीत, इंग्रजी बोलतात. रात्री झोपताना काय म्हटलं जातं? मला माहित नाही, गंमत एकदा ह्या 15 दिवसापूर्वीची गोष्ट अशी. आम्ही घरामध्ये रोज देवाला झोपवतो ना. तेव्हा देवाची गादी आहे, देवाच्या अंगावरती वस्त्र घालायचे. आमचा तो नातं आहे 2 नंबरच्या पुतण्याचा. रोज संध्याकाळी देवाच्या अंगावरची फुलं काढली जातात, त्या देवाला कपडे पांघरून घातलं जाते आणि ते सगळं घालून बाहेर आल्यानंतर म्हटलं आबा देवाला गुड नाईट म्हण. मला आश्चर्य वाटलं. देवाला झोपल्यानंतर तो काय म्हटला? गुड नाईट. किती वर्षाचं आहे ते मूल? 3 वर्षाचं आहे. 3-3.5 वर्षाचं.
म्हणजे संस्कार कुठले होत चाललेत बघा. मी माझ्या घरातलं सांगाले, तुमचं तुम्ही बघा घरातलं तुमच्या काय चाललंय. म्हणजे मराठी भाषेवरती आपलं प्रेम राहिलं नाही, लक्षात ठेवा. थोडस मी परकट बोलतो, लागलं तरी चालेल. आईवरती प्रेम करावं का पत्नीवरती प्रेम करावं? मराठी भाषा म्हणजे आई आहे. मराठी भाषा म्हणजे आई आहे. आणि इंग्रजी भाषा म्हणजे दुसऱ्या कुळातली आलेली आहे, पत्नीसारखी आहे. तिचा तिरस्कार करा असं सांगितलेलं नाहीये. आणि उद्या घटस्फोट तिला घटस्फोट तिला, लक्षात ठेवा. भाषेचा तिरस्कार करा असं सांगितलेलं नाही, स्त्रीचा तिरस्कार करा म्हणून सांगितलेलं नाही. पण आईवरती प्रेम करा. किती जननी आहे, आपल्याला तिने जन्म दिलेला आहे. आम्हा तुम्हाला जन्माला आल्यानंतर आमच्या तुमच्या मुखामध्ये पहिली भाषा कोणती आली हो? आई आली, मराठी भाषा आली. आमचा जन्म मराठी भाषेतून झालाय, लक्षात ठेवा. आणि मराठीवरती प्रेम केलं पाहिजे हे जगाला सांगण्याकरता ज्ञानोबांनी स्वतः मराठीवरती प्रेम केलं. माझा मराठाची बोलू कौतुके, गरज होती. फार मोठा आदर्श ज्ञानोबांनी जगाच्या पाठीवरती निर्माण केला. याची जाणीव आज आपण ठेवली पाहिजे, लक्षात ठेवा. जाणीव ठेवली पाहिजे. एक त्याचा भाव आहे. दुसरा भाव असा आहे, काही लोक संस्कृत भाषेला महत्व देतात हो, मराठी भाषेला महत्व देत नाहीत. नाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. नाथ महाराजांनी श्रीमद भागवतातला एकादश स्कंद आणि त्या स्कंदावरती टीका केली. काही भाग झाला होता आणि एक वारकरी ते घेऊन गेले काशीला. आणि त्या गंगेच्या काठावरती ते वाचत असताना तिथल्या विद्वानांनी पाहिलं, म्हणले काय हे श्रीमद भागवतावरती एकादशा स्कंदावरती केलेली टीका आहे, मराठी कुणी केली म्हटले. त्यानं सांगितलं, महाराष्ट्रामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणून संत आहेत, त्यांनी दिली. कोण दिली त्यांना आज्ञा मराठीवरती भाषांतर करण्याचं? इतिहास पाहून घ्या, मला सांगायचं नाही. त्या लोकांनी तिरस्कार केला आणि ते सांगितलं, त्या गंगेत सोडा, गंगेत सोडा, गंगेत सोडा असं सांगितल्यानंतर ते गंगेमध्ये सोडायला गेल्यानंतर ते गंगा मातेनं हातात घेतलं हो. हे पंडितांना कळाल्यानंतर त्यांनी नाथ महाराजांना हे भागवत पूर्ण झाल्यानंतर हत्तीवरून मिरवणूक काढली. कुठं? काशीच्या पंडितांनी, ज्यांना संस्कृतचा अभिमान होता त्यांनी. म्हणून पूर्वी संस्कृतचा अभिमान एवढा होता, मराठी बोलण्याला किंमत नव्हती. नाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केले, संस्कृत भाषा देवे केली, तरी प्राकृत काय चोराने केली. संस्कृत भाषा देवाने केली, मराठी काय चोराने केली का? असं सवाल, असा प्रश्न नाथ महाराजांनी निर्माण केलाय बरं का. या मराठी भाषेविषयी नाथ महाराजांनी एवढं भागवतामध्ये लिहिलंय, मला काय वेळ मिळाला नाही. परमार्थाचाच व्याप वाढलाय. तेव्हा मराठीचं काय महात्म्य आहे बघण्याकरता मी भागवत याच्यावरती काढलं. एवढे शब्द नाथ महाराजांनी मराठीचा संबंध सांगितला. मला वाटते
त्या नाथ महाराजांच्या ओवेच्या आधारे माझा मराठाची बोल कौतुके हे करण्याकरता माझं प्रामाणिक मत आहे 7 दिवस बोलावं लागेल. एवढं नाथ महाराजांनी विस्तार केलाय बरं का. फक्त जाता जाता डोळ्या करून ओव्या गेल्या. मी विचार केला हे 1 तासात सांगण्यासारखं नाही आहे, पण मला थोडीशी आज अक्कल आली. अक्कल जाणीव झाली चित्तामध्ये. काय मराठीचं वैभव आहे, काय मराठीविषयी स्वाभिमान संतांनी धारण केलेला आहे. किती प्रेम केलं ज्ञानोबारायांनी, किती संतांनी प्रेम केलं मराठीवरती. का? त्यांची इच्छा आहे मराठी भाषा ही जिवंत राहिली पाहिजे. जिवंत राहिली पाहिजे. राहणार कुठपर्यंत राहणार? जोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत राहणार. जोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे, ज्या दिवशी ज्ञानेश्वरी राहणार नाही त्या दिवशी मराठी भाषा राहणार नाही. नवे नवे जगताचा प्रलय होईल, लक्षात ठेवा. पण सोम्या गोम्याने केलेली ही संकल्पना नाही हो. काय शब्द वापरलाय? माझा मराठाची बोलू कौतुके. माझा शब्द वापरलाय. माझा या शब्दातून काय आत्मीयता प्रगट केली बरं का. आत्मीयता. हा माझा मुलगा आहे. हा माझा मुलगा आहे. हा परक्याचा आहे. फरक आहे का? हा माझा भाऊ आहे. माझ्या शब्दामध्ये आत्मीयता आहे, आपुलकी आहे, लक्षात ठेवा. म्हणून नाथ महाराज शब्द वापरलाय, ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा मराठाची बोलू. ज्ञानोबा म्हणतात ती मराठी भाषा माझी आहे, माझी. कोण म्हणतात? ज्ञानोबा आहे. माझी आहे मराठी भाषा. म्हणजे ज्ञानोबारांच्या अंतःकरणामध्ये त्या मराठी भाषेवरती किती प्रेम होतं याची जाणीव उठून तरी आपण ते प्रेम करायला शिकावं बरं. प्रेम करायला शिकावं. म्हणून इतर भाषेचा तिरस्कार केलेला नाही हे जाता जाता लक्षात ठेवा बरं. तिरस्कार केलेला नाही. आणि केला असता तर नामदेव महाराजांनी असं लिहिलं नसतं, 56 भाषेचा केला शे गौरव. भवार नवी नाव. काय भूक लागली सुरदास? नाही, माईक खायला लागलाय सुन. तुला वाटतं मी आंधळा आहे, माझ्याकडे कोण बघतंय? सगळे तुझ्याकडेच बघतात. त्याला काही दिसत नाही हो. त्याला ते माझ्याकडे कोण बघते असं त्याला वाटतंय. माझं लक्ष त्याच्याकडे जास्त असतंय बरं का. काय सांगत होतो? 56 भाषेचा केला शे गौरव. याच्यातून काय सिद्ध होतं? कुठल्या भाषेचा तिरस्कार ज्ञानोबारांनी केलेला नाही बरं का. पण कुठंतरी प्रेम ठेवावं लागतं. कुठंतरी प्रेम ठेवावं लागतं. कुठं ठेवावं? जननीवरती. म्हणून शास्त्रामध्ये काय भाव सांगितला? जन्य जनक भाव. जन्य जनक भाव. मराठी भाषेचे जनक जर कोण असतील, मराठी वाङ्मयाचे जनक जर कोण असतील तर ज्ञानोबा आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. दगडा मातीची भिंत त्यांनी उभं केली नाहीत. वाङ्मयाची मंदिरं त्यांनी निर्माण केली, लक्षात ठेवा. पहिला मराठीचा पाया रचण्याचं पहिलं काम या साहित्यामध्ये, या मराठी भाषेमध्ये, वाङ्मयामध्ये जर कोणी केलेलं असेल तर ज्ञानोबारांनी केले. किती स्वाभिमान असेल त्यांच्या जीवनामध्ये. आम्ही तुम्ही स्वाभिमान गहाण ठेवलाय. गहाण ठेवलाय, लक्षात ठेवा. त्या ज्ञानेश्वरीकडे बघून तरी थोडस जागे व्हा. जागे व्हा. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आपला अधिकार नाही उपदेश करण्याचा, पण सांगत असतो इंग्रजी शिकावं, पण कशा करता? पोटा करता. पोटा करता बरं.
उद्धाराकरता मराठी भाषेवरतीच प्रेम करावं लागेल. मराठी भाषेवरतीच प्रेम करावं लागेल. आज कितीतरी माणसं आहेत बघा तुम्ही, आज समाजामध्ये पहा, बरीच माणसं समाजामध्ये आली की मराठी बोलतात आणि घरात गेले की कानडी बोलतात. बरीच माणसं समाजामध्ये आली की मराठी बोलतात, घरात गेले की उर्दू बोलतात. कुठं प्रेम आहे खरं? का समाजात का बोलतात? समाजाची संबंध राहावा, व्यवहार घडावा म्हणून मराठीत माणसं ती बोलतात, पण घरात गेली की कानडी शिवाय उर्दू शिवाय बोलत नाहीत बरं. त्याचा अर्थ काय? व्यवहार जपण्याकरता ती माणसं करतात. तसं घरात मराठी बोलत जा, ऑफिस मध्ये गेल्यानंतर खुशाल इंग्रजी बोलत जा. घरात मराठी बोला म्हणजे जन्माला आलेल्या मुलापासून वयोवृद्ध झालेल्या माणसापर्यंत प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मराठीचेच संस्कार ठेवा. त्याला दुसरं, त्या मुलाला जरी इंग्रजी शिकत असला तरी इंग्रजीचा व्यवहार घरात करायचा नाही. एवढं तरी आपण ठरवलं तर ही मराठी भाषा आपल्या घरात जिवंत राहील. घरात जिवंत राहील बरं का. म्हणून त्या मराठीवरती प्रेम करण्याकरता ज्ञानोबांनी या भाषेचा अंगीकार केला. ही भाषा जिवंत राहिली पाहिजे, लक्षात ठेवा. आज काही लोक सरकारकडे आवाहन करतायत, मराठी भाषेला दर्जा द्या. कोणता? म्हणजे किती लाचार होण्याची वेळ आल्या बघा ना, किती लाचार होण्याची. म्हणजे ह्या राज्यकर्त्याकडे आम्हाला मागायची वेळ आली, मराठी भाषेला मातृभाषेचा दर्जा द्या. जी लाचार होण्याची वेळ आली, लक्षात ठेवा. ही वेळ आपल्या जीवनात येऊन लक्षात ठेवा. म्हणून आरंभालाच संत महात्म्याने जीवनामध्ये या मराठी भाषेचा अंगीकार केलाय बरं का. ज्ञानोबांनी वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले. तेवढा भाव सांगायला आपल्याकडे वेळ नाही आणि तेवढी डोक्यात उपस्थिती पण नाही सध्या बरं का. या मराठी भाषेच्या संबंधाने ज्ञानोबांनी एवढं फार सुंदर वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले. हे शब्द बाहेर पडल्यानंतर प्रत्येक इंद्रियाला वाटायला लागलं हे माझंच आहे बरं. याच्या पुढच्या ओव्यात फार मार्मिक लिहिले ज्ञानोबांनी बरं का. कान म्हणते शब्द माझा आहे. आता कानाचा विषय शब्द आहे, बरोबर आहे हो, पण ही रचना म्हणते शब्द माझा आहे. शब्द माझा आहे. रचनेचा विषय कोणता? रस. पण ती रचना म्हणते शब्द माझा आहे. अशी भांडणं लागल्यात प्रत्येक इंद्रियामध्ये. का? या मराठी भाषेमध्ये एवढा रसाळपणा आहे. त्या रसाळपणाचा परिणाम ज्ञानोबा म्हणतात 5 ज्ञानेंद्रियावरती झाला. 5 ज्ञानेंद्रियावरती झाला. त्यांच्यात भांडणं लागले असं वर्णन केले. म्हणून ज्ञानेश्वरी वाचत असताना एवढा गोडवा लागतो. ती रचना म्हणते मीच वाचणार, माझाच विषय आहे बरं, माझाच विषय. म्हणजे त्या भाषेमध्ये काय सामर्थ्य, लक्षात ठेवा. म्हणजे ज्ञानोबांनी मराठी भाषेचा अंगीकार केला. ज्ञानोबा म्हणतात मराठी भाषा सामान्य समजू नका, ती रसाळ आहे, रसाळ. ती ऐसा रसाळपणाची या लोभा, की श्रवणची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. एकमेका ती इंद्रिय भांडायला लागली. का? त्या मराठी भाषेचा रसाळपणा प्रत्येक इंद्रियाला अनुभवाला आला हो. कारण ज्ञानोबांनी हे केलेलं महान कार्य लक्षात ठेवा. तुम्हाला प्रसंग सांगतो म्हणजे मराठी भाषेचं महत्व कळेल बरं.
तर ज्ञानोबांनी ह्या मराठी भाषेवरती प्रेम केलं. प्रेम करण्याच्या मागे ज्ञानोबांच्या जीवनामध्ये एक प्रासादिकता आहे, एक प्रासादिकता आहे, गुरु आज्ञा आहे. गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात, एकदा विद्वान लोक एकत्र आले, विद्वान लोक एकत्र आले आणि सगळे संस्कृतचा अभ्यास करणारे, आणि त्या विद्वानामध्ये चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू होता 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 सगळे बोलायला लागले. ज्यांनी या ज्ञानेश्वरीवरती या भाषांतर केलं, अर्थलीला ज्ञानेश्वरीचा, ते साखरे महाराजांचं घराणं, त्याच्यामध्ये दादा महाराज साखरे त्या विद्वानांच्या यादीमध्ये बसलेले होते. आणि बोलता बोलता सगळे लोक म्हणायला लागले, हे साखरे महाराज मराठी बोलतात पण फार आमच्यापेक्षा गोड बोलतात. आमच्यापेक्षा, आम्ही संस्कृत बोलतो पण आमच्या वाणीला हा गोडवा नाहीये. एका विद्वानाने प्रश्न केला, का हो महाराज तुम्ही मराठीच बोलता पण फार तुमच्या बोलण्याला गोडवा आहे, काय केलं याच्याकरता? म्हणजे काय केलेलं नाही. ते म्हणजे मराठी भाषाच गोड आहे, मराठी भाषाच गोड आहे. नाही म्हणले, असं नाही. अहो आम्ही सुद्धा बोलतोय ना, पण आमच्या वाणीला गोडवा नाही ना, आमच्या वाणीला गोडवा नाहीये. तुम्ही मराठीच बोलता, सहज बोलता, मोजकं बोलता, पण वाणीला तुमच्या त्या मराठीला फार गोडवा आहे. म्हणजे काहीतरी केलेलं आहे. म्हणजे काय केलं नाही, म्हणजे खरंच काहीतरी केलं असेल तर सांगा मला. ठीक आहे, त्या विद्वानाने फार आग्रह धरला. आग्रह धरल्यानंतर त्यांनी सांगितलं, मी फार काही केलं नाहीये, मी हे माझं मस्तक आहे ना, हे गुरूंच्या चरणावरती ठेवले, गुरूंच्या चरणावरती ठेवले. म्हणजे मी समर्पित केले माझं जीवन गुरुना, त्याचा हा परिणाम आहे. मला पुढची कथा सांगायची नाही. ज्यांनी आपलं जीवन गुरूंच्या चरणी समर्पित केल्यानंतर ज्यांच्या वाणीला गोडवा येतो, ज्यांनी मराठीवरती हे भाषांतर केलं, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काही केलं नसेल, एक एक ओवी तुम्ही मराठीची वाचा, गोड लागते, गोड लागते. अलीकडे काही महाराज लोक चालीवरती म्हणायला लागले, मान्य नाही आपल्याला बरं का. अभंग वेगळे आणि ओव्या वेगळ्या. ज्या छंदामध्ये ओव्या म्हणायच्या त्याच छंदामध्ये ओव्या म्हटल्या पाहिजेत, ज्या छंदामध्ये अभंग म्हणायचे त्याच छंदामध्येच म्हटले पाहिजे. पण अलीकडे म्हणायला लागले, कोणाला कोण सांगणार? कोणाला कोण सांगणार? तुम्ही त्या छंदामध्ये म्हणा ना, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा. गोड लागत नाही, लटाळ मृदंग पाहिजे. हा राग आहे. कुठला राग आहे? जय जयवंती राग आहे. जय जयवंती रागावरती श्री गुरु साखरे महाराजांनी पूर्ण ज्ञानेश्वरीचं पारायण केलंय. इंटरनेटवरती आहे, ते ऐकायचं असेल तर घ्या. पूर्ण ज्ञानेश्वरीचं पारायण जय जयवंती रागात त्यांनी केलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये व्हायोलिन वाजवलेलं आहे. फार सुंदर आहे, ऐकत राहावं. अनेकांनी पारायण तसं केलेलं आहे. कशा करता सांगालोय मी? त्या भाषेमध्ये गोडवा आहे, गोडवा आहे. आणि मराठी भाषा, आणि त्या मराठी भाषेमध्ये हे वाङ्मय निर्माण करण्याचा ज्ञानोबांनी केलेला संकल्प आहे. नुसता संकल्प नाही, ज्ञानोबा म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, कौतुकाने वर्णन करतायत, कौतुक करतायत. आपणच आपल्या भाषेचं कौतुक करतायत बरं का. ती कौतुकाला पात्र आहे, कौतुकाला पात्र आहे, लक्षात ठेवा.
कौतुकाने. कौतुक कशाला म्हणतात? लहान मुलं आहे घरामध्ये आणि ते बोलायला शिकतं, पण ते बोबडं बोलतं बरं का. ते बोबडं बोलतं आणि बोबडं बोलता बोलता त्या बोलण्यातून शिवी जरी दिली तरी त्याचं कौतुक केलं जातं बरं का. शिवी दिली तरी कौतुक केलं जातं. जे जे बालक बोबडा आहे, बोलायला सुरुवात केलेली आहे, बोलतंय ना, वेडं वाकडं बोलतंय ना, पण बोलायला शिकलं ना, याचं कौतुक वाटतंय. याचं कौतुक वाटतंय. ज्ञानोबा म्हणतात, ह्या मराठी भाषेमध्ये हे वाङ्मय निर्माण करण्याची आज संधी माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. या भाषेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणून ज्ञानोबांनी कौतुकाने, आदराने, आत्मीयतेनं या भाषेचा अंगीकार केला आणि अंगीकार करून ज्ञानोबांनी या मराठीमध्ये ज्ञानेश्वरी प्रगट केली. त्यातला एकच भाव आपल्या समोर प्रगट करायचा आहे, ही मराठी भाषेचा सर्वांनी अंगीकार करावा. त्या मराठी भाषेला आपण सोडू नका बरं का, लक्षात ठेवा. हे सर्वांनी ठरवलं पाहिजे. एकाने मला आग्रह केला बेळगावमध्ये, मी महाराज तुम्ही हे कीर्तनात बोला. म्हटलं मी बेळगावमध्ये बोलत नाही, मला कोल्हापूरला सांगा, मी बोलतो. का? त्यांनी म्हणले महाराज आमच्या भागात हे कर्नाटक सरकार मराठी शाळा बंद करून कानडी सुरू करायला. हा विषय बोलण्याचा नाही आहे, हा प्रवचनातला नाही बरं का. मी त्याला सांगितलं मी बोलू शकत नाही. त्यांनी फार आग्रह केला. मर्यादा आहे ह्या सेवेला बोलण्याकरता बरं का, बोलण्याची मर्यादा लक्षात ठेवा. तुम्ही व्याख्यानाच्या रूपाने चर्चासत्र ठेवा चालेल, पण वाङ्मयामध्ये जर तुम्ही बोलला आणि ते जरा काय गुन्हा दाखल झाला तर फार अवघड आहे. पण त्या जागेमध्ये जाऊन ते बोलता येत नाही, लक्षात ठेवा. ह्याच भाषेमध्ये तुम्ही जर इकडं बोलला तर काय फरक पडत नाही, लक्षात ठेवा. मग काही पथ्य सांभाळली पाहिजे. तात्पर्य ही मराठी भाषा आहे, ही स्वभावताच गोड आहे. स्वभावताच गोड आहे. का? हो, कारण त्याचं वैशिष्ट्य असं आहे, संस्कृत जे शब्द आहेत आणि मराठीचे जे शब्द आहेत ते वेगळे नाहीत बरं का, वेगळे नाहीत आहे, लक्षात ठेवा. मराठी आणि संस्कृत जवळजवळ हे दोन्ही लागून आहेत, लक्षात ठेवा, लागून आहेत. कानडी वेगळं, इंग्रजी वेगळं, उर्दू वेगळं, पण मराठी आणि संस्कृती दोन्ही भाषा जवळजवळ आहेत, जवळजवळ आहेत. ते शब्द दिसायला मराठी शब्दासारखेच आहेत, फक्त उच्चाराची पद्धत वेगळी आहे. उच्चाराची पद्धत वेगळी आहे. याचा अर्थ मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषेला वेगळं करता येत नाही. अभ्यासाचा विषय कधीतरी तुम्हाला मी सांगेन. क अधिक अ बरोबर क. क शब्द आहे आणि त्या क शब्दामध्ये अ आहे. नुसतं क नाही बरं का, त्याच्यामध्ये अ आहे. तसं या मराठी भाषेमध्ये मूळ संस्कृत आहे. एवढाच मुद्दा आपल्या समोर प्रकट करायचा. म्हणून ती भाषाच मूळ गोड आहे आणि त्या भाषेवरती ज्ञानोबांनी प्रेम केलं आणि कौतुकाने त्याचं वर्णन करण्याकरता ज्ञानोबांनी या भाषेचा अंगीकार केला. आणि अंगीकार करताना ज्ञानोबा म्हणतात, ही अक्षरे जरी मी मराठीमध्ये जरी बोलत असलो तरी अमृतातीही पैजो जिंके. पैज लावतो म्हणतात ज्ञानोबा. हे माझे मराठीचे शब्द अमृताला सुद्धा फिके पाडतील. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे श्रवतसे.
संतांच्या मुखातून मराठी भाषेच्या रूपाने जे वाङ्मय निर्माण झालं म्हणजे काय हो, अहो अमृत आहे हे अमृत आहे, लक्षात ठेवा. जेवढा संस्कृत भाषेला दर्जा आहे तेवढाच दर्जा याचा आहे. तुम्ही संस्कृत मधला शब्द घ्या आणि मराठी मधला शब्द घ्या, ज्याला संस्कृत शब्दाच्या मंत्राचा उच्चार करता येत नाही त्यांनी भगवंताच्या नामाच्या मंत्राचा उच्चार करावा. काय करावा? उच्चार करावा. जे तुम्हाला संस्कृतच्या मंत्राने फल मिळेल तेच या मराठीच्या मंत्राने फल मिळेल, लक्षात ठेवा. फल मिळेल. आपल्याला पूजा करायची, पूजा करण्याकरता आपल्याला संस्कृत येत नाही. देवाची पूजा करण्याकरता रोज मंत्र म्हणावे लागतात. काय म्हणावे लागतात? रोज मंत्र म्हणावे लागतात. मग काय करा? पूजा करताना रोज 12वा अध्याय म्हणा ज्ञानेश्वरीचा. ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय म्हणा, तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचल्याचं फल मिळेल. कुणाला पाठ आहे? म्हणजे सामर्थ्य त्यामध्ये. त्यातला मुद्दा आपल्या समोर बघा. अमृतातही पैजो म्हणजे ते शब्द सामान्य नव्हे, लक्षात ठेवा. अमृत आहे पेक्षा श्रेष्ठ आहेत बरं का. अमृतातलं भाव काय, त्याचं स्वरूप काय? ते मधुर आहे आणि ते घेणाऱ्याला काय करतं? अमर करत. अमृत. तसं महाराज म्हणतात ते शब्द अमृत स्वरूप आहे. अमृत स्वरूप आहे. मृताला सुद्धा जिवंत करतात बरं का. एवढं सामर्थ्य या मंत्रामध्ये आहे की नाही? आहे का नाही? ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? मेलेल्या माणसाने लिहिली का जिवंत माणसाने लिहिली? मेलेल्याला जिवंत करून त्यांच्याकडून लिहिली. याच्यावरून तुम्ही संगती लावा ना. अमृतातही पैजो जिंके. मेलेल्याला जिवंत केलं की नाही, आणि मेलेल्याला जिवंत करून त्याच्याकडून लिहून घेतली. म्हणजे एवढं सामर्थ्य या शब्दामध्ये. ज्ञानोबा म्हणतात मी पैजेनं सांगतो तुम्हाला, अमृतातही पैजो जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. रसिक म्हणजे जे ऐकणारे श्रोते आहेत, त्यांच्यापर्यंत मी हे पोचवेन, त्यांना याची मी अनुभूती आणून देईन, त्यांना याचा अनुभव येईल. हे आत्मविश्वासाने ज्ञानोबा प्रकट करतात बरं का. आत्मविश्वासाने प्रकट करतायत. ज्ञानोबा काय जगातून कुणाकडून पुरस्कार मिळवायचा नाहीये, ह्या मराठी भाषेला पुरस्कृत करायचं आहे. आणि ते आमच्या तुमच्या मुखामध्ये यावी. आपण त्या मराठी भाषेचं जतन करावं, त्याचा अंगीकार करावा, त्याच्यावरती प्रेम करावा प्रत्येकाने. ज्ञानोबांनी या मराठी भाषेचा अंगीकार केला आणि या गीतेवरती भाष्य केलं. आणि भाष्य करून या मराठी भाषेचा अंगीकार करून एवढा विस्तार ज्ञानोबांनी केला. आणि करत असताना ज्ञानोबांनी केलेलं हे वर्णन आहे. माझा मराठाची बोलू कौतुके. फक्त काहीसा विचार सांगितला. पुन्हा वेळ मिळाल्यानंतर, पुन्हा कधी संधी प्राप्त झाल्यानंतर आणखी याच्यातून अधिक विचार आपल्या समोर प्रगट करण्याचा प्रयत्न करू. तेव्हा आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपण खरंच वैकुंठवासी तीर्थरूप महाराजांनी अनेक सहकार्याने केलेला संकल्प आणि त्याच्यातून ही आजपर्यंत ज्ञानेश्वरी जयंतीची परंपरा आपण जतन केलेली आहे. ही पुढे आपल्याला जतन करायची आहे, चालवायची आहे. आणि त्याच्याकरता आपल्या मंडळाने केलेला संकल्प आहे ज्ञानेश्वरी मंदिर उभं करण्याचं. त्याचं काम बरंच झालेलं आहे आणि बरंच अपुर आहे. संकल्प करणाऱ्यापैकी जवळजवळ आपल्या संचालक बॉडीतले बरेच वैकुंठवासी झाले. फक्त एक शंकर मामा आहेत राजेकरी.
तेव्हा माझं मत आहे पुढच्या वर्षीपर्यंत तरी त्या ज्ञानेश्वरी मंदिरात हा सप्ताह व्हावा म्हणजे राहिलेलं काम सर्वांनी पूर्ण करायचं. महाराज म्हणजे आम्ही देणग्या दिल्यात आणि दिल्या तर ती चालतील. पण सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, एका वर्षामध्ये राहिलेलं काम पुढचं वरचं राहू दे, पण आतलं काम पूर्ण होऊन वास्तुशांती करून पुढच्या वर्षी पारायण तिथं व्हावं. तेव्हा मी पहिला महाराजांच्या स्मरणार्थ महाराजांच्या नावाने 5,000 जाहीर करतो. महाराजांच्या पासूनच सुरुवात करतो, राहिलेलं काम पूर्ण होण्याकरता. महाराजांनी संकल्प केला. आता तुम्ही विचार करा काय करायचं ते. तेव्हा आम्ही दिले असलं तरी डबल दिलं तर बिघडत नाही. एकदा लग्नात जावायला हुंडा दिला म्हणून पुन्हा देत नाही तुम्ही त्याला काय. अधिक महिना आला अंगठी घाला, अहो लग्नात दिले ना. नाही गेल्या वर्षी आम्ही दिले हो, द्या वाढेल तुमचं. तेव्हा सर्वांनी त्याच्यामध्ये प्रवृत्त व्हा आणि वेळ काढून काही लोकांना भेटून आपण ते देणगी गोळा करू आणि प्रयत्न करून पुढच्या वर्षापर्यंत हा कार्यक्रम आपण तिथं करू आणि करायचा, हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवा. आणि ते ज्ञानोबाऱ्यांनी आमच्या तुमच्याकडून करून घ्यावं अशी त्या ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी प्रार्थना करून ही त्यांच्या चरणी सेवा पूर्ण करतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव यत्र योगेश्वर कृष्ण